खरा पुत्र. 3 स्त्रिया पाणवठ्यावरून पाणी भरून डोईवर मडकी घेऊन घराकडे निघतात. मान डुगडुगते. तिघीचं पण वय झालंय. त्यांची एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी गावात आलेली असते. तीही त्यांना सामील होते. गप्पा सुरू होतात. बायकाच त्या. साहजिक गोष्ट मुलांवर येते. तिघींपैकी दोघीचे चेहरे अभिमानाने उजळतात. पहिली सांगते, माझा मुलगा पंचक्रोशीतला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहे. संस्कृत, वेद, शास्त्रे यावर त्याच्याशी कोणी जिंकू शकत नाही. त्याने भल्या भल्यांना पाणी पाजलं आहे. एवढ्यात तो मुलगा समोरून येतो. मोठ्या मोठ्याने वेदमंत्र संस्कृतात उच्चारत यांना अभिवादन करून पुढे जातो. त्याची आई म्हणते, हाच की माझा मुलगा. दुसरी म्हणते, माझ्या मुलाच्या पहिलवानी डावपेचाला तोड देणारा पंचक्रोशीत कोण नाही. त्याच्या सुंदर आणि धष्टपुष्ट शरीरावर तरणी भुलतात आणि त्याचे मजबूत स्नायू बघून प्रतिस्पर्धी घाबरून असतात. तेवढ्यात आपल्या पिळदार स्नायूंना अभिमानाने मिरवत एक तरुण पुढून येतो. तिघींना प्रणाम करतो. नजर खिळवून बसलेल्या तरुणीकडे बघत मिशीवर पीळ देत हसतो व पुढे जातो. आता तिसऱ्या स्त्रीची गोष्ट. इतर दोघी तिच्याकडे कुत्सितपणे बघत असतात. ती म्हणते, माझ्या मुलात असे काहीही गुण नाहीत. 4 चौघासारखा आहे तो. अरे हा काय समोरून येतोय. तो मुलगा येताच आईच्या डोईवरचे जड मडके उचलून आपल्या खांद्यावर घेतो. आईला लाडीक रागावतो की का गेलीस पाण्याला, मी आणले असते स्वतः जाऊन. तो मडके घेऊन घरी जातो. इतका वेळ चौथी स्त्री गप्प आहे हे पाहून पहिली स्त्री म्हणते, काय ग, मग आमच्या तिघीपैकी कोणाचा मुलगा तुला सर्वोत्तम वाटला. दुसरीच्या डोळ्यातही आपल्याच मुलाचे कौतुक ऐकण्याची उत्सुकता दिसून आली. तिसरी साहजिक नाराज होती. ती चौथी स्त्री म्हणाली, तिघींपैकी मला तर फक्त एकीचाच मुलगा दिसला, जो आता आईच्या डोईवरचे मडके घेऊन गेला. तोच खरा पुत्र आहे.